तुम्हाला किती मारायचं आहे ते मारा, पर मी लगीन करणार नाही. ए बाळू, आता काय करायचं ठरवलं मग तुम्ही? तुम्ही काय करणार? जे काय करायचं आहे ते मी आज करणार. बाळू, उलट बोलू नकोस. गावचे पंच आहेत ते. होय का? मग पाया पडू का त्यांच्या? बाळ्या, तोंड लावर. पंच, या चावडीचा काही मान आहे का नाही? आवा ह्या बाळू तुमचं ऐकतच नाही. ए बाळू, तू हिरप्पाच्या मुलीशी लग्न करणार आहेस की नाही म्हणतो मी? म्या लगीन करणार नाही. मी पुन्हा एकदा विचारतो बाळू, लग्न करणार आहेस की नाही म्हणतो मी? मस्त ऐकायला येत नाही का हो? म्या पुन्हा संघ बी लगीन करणार नाही. बरोबर बोलतोयस तू बाळू. कुंडू, तू जास्त बोलू नकोस. गप्प बस. मग काय आता सोडून द्यायचं का बाळाला? अयो, चावडीचा कायदा असं सांगतो की ज्याला निर्णय मान्य नाही त्याला शिक्षा होते. पंच, आम्ही बोलतो बाळाशी. आता काय करणार? असं कसं? मग ही चावडी काय जेवायला भरवली आहे का? अयो, ए मयप्पा, त्या चावडीचा निर्णय मी असा देतो की बाळूने हिरपाच्या मुलीशी लग्न करावे, नाहीतर शिक्षेला सामोरे जावे. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मग आता पर्यायच उरत नाही, तर आता शिक्षा म्हणून बाळूला 50 फटके मारण्यात यावेत. अप्पा, हे चुकीचं आहे. कुंडू, तू जास्त बोलू नकोस. गप्प बस. आवा, आता बघत काय बसलात? जा की फटके. ए त्या तुम्हाला किती मारायचं आहे ते मारा, पर मी लगीन करणार नाही. आई, अगं किती विचार करशील, किती काळजी करशील. हा वय, समद्यांनी 2-2 घास खाऊन घेतले आहेत, तुम्ही बी खाऊन घ्या. काळजी वाटते हाय, दुसरी वेळ हाय त्याला चावडीत उभं करायची. आणि घरातला मुद्दा होता ना व, चावडीत घेऊन जायची काय गरज होती का जावे बापूसनी? आय आय, बावला चावडीवर मारत आहेत. काय? चल. अगं कुठे झाली आहेस? अगं कुठं म्हणजे? समजा गावामोर माझ्या पोराला मारत आहे, बसून राहू का इथं? आय सोड, ऐक माझं. हे बघ, एकदाच सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे. लय झालाय आता, थांब. अगं आय आय, गंगे जाऊ दे मला एकदा. आय अगं नग काळजी करू, काय नाही होणार. ते माझ्या पोराला काठीला मारत आहे आणि काय होणार नाही.
अजून काय व्हायचं बाकी आहे? बाळू लग्नाला तयार झाला असता तर हे असं झालं असतं का? त्याची काय चूक आहे त्याला समजलीच पाहिजे. काय चूक आहे त्याची? त्याला जे वाटलं, त्याचं जे मत आहे त्याने ते सांगितलं. लग्नाचा विषय झाला नसता तर हे घडलंच नसतं. सत्तीनं काय करायचंय मोरा? सत्तीचं चांगलं व्हावं असं मला बी वाटतं आहे. पण तुम्ही समजाने बाळूचा विचार केला का? त्याला काय वाटतं? त्याची काय चूक आहे? कुणी केला विचार? हा समजा विचार लगीन ठरवताना करायला पाहिजे होतं तुम्ही. मी तयार नव्हते, मला बी तयार केलं. आता ह्या लग्नाची चर्चा समजा गावभर झाली आहे. आता बोलून काय उपयोग? कुणी केली चर्चा समजा गावभर? बाळूला केली का? कुणी केलं, काय झालं, यापरीस काय करायचं आहे हे बघायला पाहिजे. मग कोणी बघायचं ते? भीमा, तू जाऊन बघ जा काय चाललं आहे. जा पटकन. होय आलोच. बाळू, बाळू, हे बाळू, अरे काय माणसं आहेत का जनावर आहेत? एवढ्याच्या पोराचं समजून काय जीव घेता का काय? तरी मी सांगत होते का मी येते म्हणून, पण नाही झालं नव. तुमचं समजांचं समाधान झालं नव का? अजून काय बाकी आहे? मी सांगतो तुला. काय सांगणार आहे? काय सांगणार आहे? माझ्या पोराला पण अर्ध वेळ करून टाकलाय. का नाही मध्ये पडला तुम्ही? का तुम्हाला मी तेच पाहिजे होतं? असं कसं मला पाहिजे असं? मग का नाही मध्ये पडला तुम्ही? आता चावडीवर बैठक बसवली म्हणलं मध्ये कसं बोलणार? जे काय होणार ते पंचाच्या म्हणण्याप्रमाणे होणार ना. हा, त्या पंचाचं म्हणणं काय असेल ठाव आहे की मला? जरा तरी काय वाटायला पाहिजे होतं तुम्हाला. हवं एवढं काय झालं? काय होणार आहे? समध्यान मोर उभा केला त्याला तरी बी नाही मानला तो. मग जे व्हायचे ते कायद्याप्रमाणे झालं. बाळू मामासनी एवढं का मारलाय? सत्य, तू गप्प बस जरा. हवं काय न्याव झाला हाय? काय नाही, हा नाही म्हणला म्हणून फक्त 50 फटकं मारले. म्हणजे उठेल की आता तो. हवं आता आम्ही तरी काय करणार? एवढी पोरं पाहिली पण असा पोर पाहिला नाही. एवढा मार खाल्ला तरी बी नाही म्हणतो. मला ठाव होतं असं काय झालं बिघड. तुमच्या समजांच्या मनाला बरं नाही वाटायचं. अरे एवढासा जीव त्याचा. अहो चौथ्याच्या पोराला मारत होता समजान मोर. अरे काय करत होता तुम्ही? काय जावई बापू झालं ना व तुमच्या मनागत? अरे तुम्हाला उलट बोलला होता ना व. घ्या बघा शिक्षा मिळाली त्याला त्याची. त्याचा बी समजांसाठी तो खुळाच आहे. 50 फटकं मारलं काय आणि 100 फटकं मारलं काय? नाही, मी आता म्हणते याला पुण्यांदा न्या चावडीवर आणि मारा पुन्हा एकदा. बाळू, हे बाळू उठ. आता आपल्याला पुण्यांदा चावडीवर जायचं आहे. समधी तुला लय मारणार आहे पुन्हा. हा उठ की बाळू. ए बाळू, भीमा, भीमा जा समजासनी बोलव. बाळूला मारायचं आहे म्हणा. बाळू
वैऱ्या संघ बी करायचं नाही असं त्यांनी तुझ्या संघ केलं हाय बा. जाऊ दे आय, त्यांच्या मनागत झालाय ना हो. जाऊ दे, लय मारला हाय ना व. त्यांच्यासाठी लय आहे ते, माझ्यासाठी नाही. मला एक कळत नाही, त्यांनी तुला इतकं मारलं तरी बी तयार कसं झालं नाही लग्नाला. आणि मारायला घाबरून मी होय म्हणेल होय. तू समजायचा म्हणजे अवघडच आहे. अरे 9 महिने माझ्या पोटात ठेवून बी तू मला बी नाही समजला. बाकीच्यासनी काय समजायचं? समजल समजल, समजायच समज येळ येऊ दे. कवा यायची बाबा तुझी येळ? हा, कवा तुला लोक खुळा म्हणायचं बंद करत्याल? आता घरच्यांनी बंदच केलं आहे, बाहेरची बी करतील की. घरातल्यांनी बंद केलं म्हणजे? दाजी, रंगुताई, ची सासू आधी खुळ्यात काढत होतं मला, आता लेख द्या तयार झाले. पहिला कोण लेख देतं का? ही समधी कशी काय तयार झाली हे समजायला झालं हाय बघ मला. मला समजतं. तुला समजतं र? मला सांग, जावई बापू पंचाकडे गेला हाय हे कसं काय समजलं तुला? दाजींच्या हालचालीत काहीतरी खोटेपणा होता, काहीतरी लपवत होतं ते. वय पण ते पंचाकडेच गेलं हाय हे कसं काय समजलं तुला? समजतं मला. आणि माझ्यापासून काय लपून राहणार आहे बे? वय का? मग तू काय करत का नाहीस? दाजींच्या मनागत होते, लय दिस नाहीत त्यांच्यात. लय दिस नाहीत म्हणजे? काय नाही, हे आल्यावर समजत. बाळू, तू असं काहीतरी बोलून काळजी वाढवून ठेवतोस बघ आणि पुढे काय सांगत बी नाहीस. सांग बरं पडदेशी, लय दिस नाहीत म्हणजे? काय नाही, हे आल्यावर समजेल तुला बी. आणि मला एक सांग, तू हे कशा पहिला होतीस? हिनं काय जखम भरणार आहे होय? वय आणि दुखायचं बी कमी येईल बघ. दुखायचं कमी करायचं असत तरी कशा पहिला लावायचं? मग काय करायचं? थांब चल. अरे आता कशा पाय उठतो हायस? थांब. आता दुखायचं बंद झालं होतं. आवा देवाप्पा, कसलं भारी वाटतं आहे म्हणून सांगतो वाचले. अरे वाटलंच पाहिजे की, असा हानलाय त्या बाळ्याला, चांगली खोड जिरली असेल त्याची. हा, आता तेव्हा बाळ्या तुमच्या पंचाच्या मोहरा यायचं थाळच बी करायचं नाही. अरे ह्याच दिवसाची वाट बघित होतो म्या. अव एवढा मार खाऊन बी जर बाळ्या लग्नाला तयार झालाच नाही तर बाळ्या लग्नाला तयार होणार. हा? काय सांगता? अरे वय, अरे साक्षात देवी आईनं सांगितलं आहे मला का ती आपल्या गावात येणारच आहे म्हणून. हा? अव तसं असेल तर बरंच आहे की. अव पर तो बाळ्या बनला कशात आहे म्हणायचा? म्हणजे रे, अहो म्हणजे एवढा मार खाऊन बी तू नाही का तू नाही? अरे मला नळतो तो, मला. म्हणजे तो काही साधा माणूस असेल वय. होय. अहो पर जरा तरी इवळा पाहिजे होता की, लय माझी आरी असती. असं म्हणतोस? मग असं करू, मोरल्या येळाला त्याला चावडीवर आणला का 10 येळाला 50-50 फटके हाणायला लावतो, मग तर झालं. अरे देवी आई एकदा का आपल्या गावात आली का समजा आपल्या मनागतच होतंय बघ. अहो असं वाटतंय का लवकर बाळ्याचं लगीन व्हायला पाहिजे आणि लवकर देव्या हात यायला पाहिजे. येईल, तू नका काळजी करू. अरे मला तर दिसत आहे का देवी आई आपल्या गावात आपल्या हात आली हाय म्हणून.
हतच राहणार कायमची. वय अरे कायमची रायाला. अयो देवा पहा अहो ते चालाच कसलं भारी वाटत आहे. देवी आय या हत कायमच आणि आमच्या मागण्या समद्या पुऱ्या करा. सोन नान हिर पंच पकवान. कुंडम कुंडा गुंडम गुंडा. लग्नाची एवढीशी गोष्ट काय होऊन बसला आहे. समजा हितपतूर जाईल असं वाटलं नव्हतं. मला बी वाटतं हाय का लग्नाचा विषय आपण लईच ताणून धरला. वय पण आता ह्यो विषय नाही काढायचा. थांबूया. त्याची इच्छा नाही नव मग बळजबरी करून तरी काय उपयोग आहे. वय वय एवढं समजा रामायण घडत असेल तर सोडून दिल्यालाच बरं. म्या काय म्हणतो हाय सकाळच्याला त्याच्याशी एकदा बोलून बघा. त्याचं काय म्हणणं आहे ते समजल. आता अजून काय बोलायचं आहे. समजा झालं की अगं तसं नाही. विचार बदलला म्हणजे एवढा मार खाऊन त्याने विचार बदलला नाही. आता रात्रीत काय होणार आहे. वय पर एक डाव विचारला असतं तर. वय मला बी नाही वाटत का तू वय म्हणेल. असं असल तर थांबून काय उपयोग आहे. आताच्या आता निघूया आपण. हो आता कुठं निघतं एवढ्या रात. मग आमच्या मनागात होणार नसल तर थांबून काय उपयोग आहे. काय म्हणागत समद्यांनी समजा करून झाला आहे की आता अजून काय करायचं आहे. ए तुम्ही गप्प बसा. सकाळच्याला जाऊ आपण. आणि तुला एवढ्या रात्री कशा पाहिजे जायचं आहे. पाहू एकदा नाही म्हणलं म्हणजे संपलं का समज. हा पुण्यांदा इथे यायचं नाही का. तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे. सकाळच्याला निघूया आपण. हा चला आता समधी झोपूया. चला चल सर. वय म्हणजे आता बाळू मामाचं आणि माझं लगीन होणार नाही ना. वय नाही वाटत. चल झोपायचं. गंगेचे हो काळजी घ्या. होय चल जाऊया बाबू. आराम करायला लय दमछाक झाली. झोपावं. नाही नाही तुम्ही झोप. अहो नाही नाही झोप. म्या नाही म्हणतो हाय तरी बी हे समज घडवतो हायस. इच्छा तर काय आहे तुझी. म्हणजे म्या या लग्नाला होकार दिल्या बिगर समजा थांबायचं नाही. मोर काय होणार आहे ठाव आहे ना. मग तरी बी तुझी तशीच इच्छा असल तर म्या वकार देतो. आता समजी झोपली आहेत. सकाळच्याला ह्यासनी काय तर करून होकार देतो. त्या बी का सुटका नाही.